तर कढईत तेल तापवून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मोहरी घ्यायची आहे तडतडून, आणि मोहरी तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं जिरं आणि थोडीशी हळद, आणि आता लगेचच याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. हे आपण बनवत आहोत बेसनाचं वडीसाठी जे लागणार आहे ना आपल्याला, ते पाणी बनवून घेतो आहे आपण आधी याला उकळून घ्यायचं, आणि उकळल्याच्या नंतर मीठही घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये थोडं 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 बेसन घालत जायचं आहे. जेवढं बेसन या पाण्यामध्ये बसेल ना आणि एक छान घट्ट गोळा तयार होईल एवढं बेसन घालायचं आहे. याचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे याची वडी पडली पाहिजे अशी. तर थंड पाण्यात आधीच मिक्स करायचं नाही आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यात मग बेसन घालायचं आहे. बेसनाची वडी अशी बनवावी लागते. 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, आणि हे परत एकदा चांगलं फिरवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. बरेच दिवस झाले एक मोठा व्हिडिओ अपलोड केला नव्हता. चला म्हटलं पातोड्याची भाजी, रस्सा भाजी बनवूया, सगळ्यांसोबत शेअर करूया. तर आता हे बॅटर आपण टाकून घेणार आहोत पोळपाटावरती थोडंसं तेल लावून. गरम आहे, खूपच गरम आहे, आणि गरम गरमच थापावं लागतं हे. त्यासाठी काय करायचं, एका प्लेटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थंड पाणी, आणि पाण्याला हात लावत लावत थापायचं आहे, म्हणजे चटका बसणार नाही. आणि अगदी थोडंच थापून घ्या, नाही तर खूप चटका बसेल हाताला. आणि त्यानंतर असं लाटण्याने पोळी लाटतो तसं थोडंसं लाटून घ्या, म्हणजे ती पातळसर अशी पोळी लाटल्यासारखं होईल. आणि याला असंच थंड होऊ द्यायचं आहे पोळपाटावरती. ते आपोआप थंड झालं की मग सुटतं ते. त्यानंतर बघा, आपण ही जी कढई होती ना याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवणार आहोत. हे बॅटर आपण नंतर टाकणार आहोत भाजीमध्ये. चला आता मसाला तयार करून घेऊया. आपली पातोड्याची भाजी आहे तर मसाल्यातच बनणार. मसाला मस्ट आहे. तर कांदा भाजून घेणार आहोत सगळ्यात आधी. कांदा मस्तपैकी थोडासा असा काळसर होऊ द्यायचा आहे. 2-3 मिनटात होतो. त्यानंतर खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडंसं. तुम्ही काळा मसाला कसा बनवता, म्हणजे अशी मसाल्याची भाजी जर तुम्ही बनवत असाल तर काय काय यूज करता, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा. तुम्ही अजून काही नवीन त्यात टाकत असेल तर मीही ट्राय करेल. आता हे धणे आहे, धणे थोडेसे टाकलेले आहे. माझ्याकडे जेवढं इन्ग्रेडियंट आहे मसाल्याचं मी थोडं टाकत असते टेस्ट वाढण्यासाठी. तीळ घातलेले आहे थोडेसे. तीळ टाकले की लगेच तडतडायला लागतं, सगळं उडायला लागतं. पटकन काढून घ्यायचे हे. त्यानंतर थोडीशी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. लसणाच्या 5-7 पाकळ्या घेतलेल्या आहे, आणि हे देखील थोडेसे आपले तव्यावरती आबडधोबड भाजून घ्यायचे. आणि अशा प्रकारे आपलं हे सगळा मसाला तयार होतो. अजूनही तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर यात करू शकता. जसं की मी टमॅटो ॲड केलेला आहे, आणि त्यानंतर अजून ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता देखील ॲड केलेला आहे, कोथिंबीर ॲड केलेली आहे. अजून तुम्हाला जर काही टाकायचं असेल मसाल्यामध्ये तर टाकू शकता तुम्ही. तर हे सर्व मिश्रण आता मी एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर कढीपत्त्याची पानं देखील वेगळी करून काढून घेतलेली आहे, आणि अशा प्रकारे मसाला वाटून घ्यायचा आहे आपला. आता चला, हे आपलं जे होतं, जे पाणी घातलं होतं ते आता हे सगळं सोडवून घेऊया. हे आपल्याला भाजीत घालायचं आहे पाणी. याच्यातच आपण पाणी गरम करून टाकणार आहोत आपल्या भाजीमध्ये. कशाला वेस्ट करायचं ना, वेस्ट काहीच करायचं नाही आपल्याला. तर आता कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. ही भाजी बनवताना मला माझ्या आईची खूप आठवण येते. माझी आईसुद्धा आठवड्याला किंवा एक 15 दिवसाला ही भाजी नक्की बनवायची, आणि आम्हीसुद्धा आवर्जून खात होतो. आम्हालाही खूप आवडत होती ही भाजी.
म्हणूनच मी ही बनवायला खूप लवकर शिकले. तर जिरं घातलेलं आहे आणि आपला मिक्सरमध्ये तयार केलेला मसाला घातलेला आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनटं लागतात याला. हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे आपला मसाला थोडा अजून लवकर फ्राय होण्यासाठी मदत होईल. हळद घालून घेतलेली आहे, थोडीशी घातलेली आहे, अर्धा चमचा हळद. त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे. हे जवळजवळ 1.5 चमचा लाल तिखट आहे. तुम्हाला कमी जास्त जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता लाल तिखट. आणि हा थोडासा मसाला आहे, हा घरी तयार केलेला मसाला आहे, गरम मसाला. तर हा मी 1 चमचा टाकलेला आहे. मी कुठल्याही मसाल्याच्या भाजीत सहसा 1च चमचा टाकते, जास्त नाही टाकत. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मसाले. तर आपलं हे मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून हे पाणी मी त्यात टाकलेलं आहे, कारण की आपले मसाले जळाले नाही पाहिजे, कारण की आपल्याला 2-3 मिनटं अजून तेलामध्ये फ्राय करायचे आहेत ते, म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे, एक 2-3 चमचे. आता 1-2 मिनटं झाकून ठेवूया. आता ह्याच्यामध्येच आपण पाणी गरम करून घेणार आहोत, जे आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे भाजीमध्ये. एक साईडला ते ठेवून दिलं आहे बाजूला. पाणी गरम करून घेऊया. त्यामध्ये तुम्ही मसाला बघू शकता, मस्तपैकी तेल सुटलेलं आहे याला. आता आपण हेच पाणी जे गरम केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. मस्तपैकी आपली घट्टसर भाजी तयार होते. आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ देऊया आपण. आणि आता इकडे आपलं हे जे वड्या आहेत वड्यांचं, तर ते देखील थंड झालेलं आहे. चला तर आपण याला कापून घेऊया. उलथण्याने काही कापता येईना व्यवस्थित. चाकू घेते, चाकूने कापता येईल. तर याच्या तुम्हाला पाहिजे तशा वड्या तुम्ही कापू शकतात. उभ्या, आडव्या, चौकोनी, त्रिकोणी, तुम्हाला पाहिजे त्या आकारात कापून घ्या तुमच्या स्टाईलमध्ये. या कापताना मी नेहमी माझ्या आईला नोटीस करायची आहे ही भाजी कशी बनवायची म्हणून. तर मला हे आधीपासून माहिती होतं की हे वड्या वेगळ्या बनवावं लागतात आणि रस्सा वेगळा बनवावा लागतो. हे मला लहानपणीपासून माहिती होतं बरं. आणि ही भाजी फारच मी लवकर शिकलेली आहे आणि मला खायला पण खूप आवडते आणि माझ्या घरच्याही सगळ्यांना खूप आवडते भाजी ही खायला, माहेरीसुद्धा आणि सासरीसुद्धा. मुलंही फार आवडीने खातात भाजी. जे व्हेजिटेरियन असतील त्यांना हा खूपच छान पर्याय आहे. तर अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे. चला तर तुम्हाला बाउलमध्ये ओतून दाखवते आणि पाहू शकता. आता ही तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता. मस्तपैकी आपली ही अर्धा तास लागतो ही भाजी बनवायला. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ.